भाऊ, राष्ट्रवादी सोडण्याच्या बद्दल तुमची मीटिंग प्रमुख कार्यकर्त्यांची झाली. काय निर्णय झाला? राष्ट्रवादी सोडणार का आणि पुढची भूमिका तुमची काय आहे? परवाच्या 2 तारखेला म्हणजे वाढदिवसाच्या निमित्त प्रमुख कार्यकर्त्यांची मीटिंग आम्ही घेतली होती. त्या कार्यकर्त्याच्या मीटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना पूर्णपणे राष्ट्रवादीच्या विरोधात होत्या. थोडक्यात राष्ट्रवादी सोडली असं म्हणाल? आज मी तेच जाहीर केलं की आज मी तुम्हाला परत एकदा सांगतो की राष्ट्रवादी मी पूर्ण सोडलेली आहे आणि येणाऱ्या काळात मी व माझे कार्यकर्ते ताकदीनं भाजपच्या उमेदवाराचं काम करतो. कुठल्या राष्ट्रवादी नेत्याला कंटाळून तुम्ही राष्ट्रवादीच्या ह्या एका नेत्याचं नाव घेता येणार नाही. राष्ट्रवादीच्या ह्या यंत्रणेला कंटाळून जिल्ह्याचे असेल किंवा वरचे पक्ष श्रेष्ठ असतील त्यांना सगळ्याला कंटाळून मी हा निर्णय घेतो. यंत्रणेत असं काय झालं? थोडा निर्णय घेतला यंत्रणेत म्हणजे मी ज्यावेळेस राष्ट्रवादीत प्रवेश केला त्या दिवसापासून आणि त्याच्या अगोदर मी रासपमध्ये होतो. रासपमध्ये असताना पण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करायची भूमिका जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेतली आणि नंतरच्या कालावधीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, मार्केट कमिटी असेल आणि खरेदी विक्री संघ असेल, म्हणजे ह्या सगळ्या संस्था ह्या शेखर गोरेंच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या आणि ताकदीने त्या जिंकल्या. असं असताना अचानक ह्या निवडणूक लढवत असताना काही केसेस किंवा काही संघर्ष झाला विरोधकांच्या बरोबर. त्या केसेसमधून मौका ही केस माझ्यावर लावली गेली आणि ते लावले गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी अचानक नवीनच एक कार्यकर्ता तो नेतृत्व पुढं आणायचा प्रयत्न केला आणि ते विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला की आमच्यावर अन्याय होतोय, तुम्ही अशा पद्धतीने का करताय हे विचारत असताना त्यांनी आम्हाला कधीही 1 वर्षात वेळ नाही दिला आणि एवढ्या ताकदीनं तिथं राष्ट्रवादी आम्ही उभी केली. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची एकही ग्रामपंचायत येण्याची परिस्थिती नसताना 70% ग्रामपंचायत, 70 ते 75% सोसायटी, पंचायत समितीवर वर्चस्व, जिल्हा परिषदेवर वर्चस्व, खरेदी विक्री संघ 13-0 अशा सर्व निवडणुका आम्ही ताकदीने विरोधकापासून आम्ही काढून घेतल्या आणि त्या ताकदीने लढवल्या आणि जिंकल्या.